ज्या विषयाच्या अनुषंगाने मी आपल्या इथे आलो आहो आणि आपल्याशी बोलणार आहो तो विषय जो आहे सर्वांना माहीत आहे. काय नाव आहे विषयाचं? ग्रामगीता. ठीक आहे. आता ग्रामगीता कोणी लिहिली? राष्ट्रसंत सगळ्याला माहीत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी. या देशाला 2 दास लाभले. दास म्हटलं, एका दासाचं नाव होतं मोहनदास, मोहनदास करमचंद गांधी, आणि दुसरे म्हणजे आताच त्या मुलीने सांगितल्याप्रमाणे तुकड्या दास. आणि यांचं नाव काय होतं? माणिक बंडोजी इंगळे. माणिक बंडोजी इंगळे. जन्मगाव कोणतं? यावली, जिल्हा अमरावती, म्हणजे विदर्भातले होते. त्या गुरुचं नाव काय? आडकोजी महाराज. तर या अशी ज्या संत परंपरेतून आलेले हे महान संत लिहिलेली आहे. त्यातला महत्त्वाचा ग्रंथ जो आहे हा कोणता ग्रंथ आहे? ग्रामगीता. आता ग्रामगीता लिहिण्याची त्यांना गरज का भासली? कारण त्यांचा जन्म झाला ज्या खेड्यामध्ये, अतिशय गरीब कुटुंबात जन्म झाला. त्यांची आई दळणकांडण करायची, मोलमजुरी करायची, वडील शिवणकाम करायचे. अशा घरी जन्म झालेला तुकडोजी महाराज, त्याचं नाव लहानपणचं नाव होतं माणिक. जसे जसे मोठे होत गेले त्यांनी पाहिलं समाजामध्ये जी असमानता आहे, गरिबी आहे, दारिद्र्य आहे, त्याचं काय कारण आहे. आता त्यांनी चिंतन केलं. ते पंढरपूरच्या वारीला गेले, अनेक साधू पुरुषाच्या सानिध्यात राहिले, प्राचीन ग्रंथांचं वाचन त्यांनी केलं आणि देव कुठं भेटतो म्हणून शोधही त्यांनी घेतला. एक सुंदर गीत आहे महाराजांचं, कहीं गाव ढूंढे कहीं देश ढूंढे तेरा पता नहीं चलता भगवान कहाँ मिलता. खूप सुंदर गीत आहे. तर महाराजांनी हे गीत आहे, एक दिवस माझ्या गावाला मी ऐकलं लहानपणी. कहीं गाव ढूंढे कहीं देश ढूंढे तेरा पता नहीं चलता भगवान कहाँ मिलता. महाराजांनी अनेक ठिकाणी अरण्यात तपस्या केली. आपल्या जिल्ह्यामध्ये जो चंद्रपूर जिल्हा जो आपला आहे, त्या जिल्ह्यातला ताडोबा आहे, रामदेगी आहे, गोंदोडा आहे, नेरी आहे, या ठिकाणी राहून, जंगलामध्ये राहून तपश्चर्या केली, अनेक ग्रंथांचा अभ्यास केला, ध्यानसाधना केली. गाव हा विश्वाचा नकाशा, गाव देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदशा येईल देश. आता हे त्यांनी 55 मध्ये लिहिलं. ही जी ग्रामगीता आहे, या ग्रामगीतेमध्ये 4674 ओव्या आहे आणि अध्याय किती आहे? 41 चॅप्टर्स आपल्या भाषेमध्ये. ओव्या किती? 4674. ह्या सगळ्या ओव्याचा हा ग्रंथ प्रकाशन झालं तुमसरला, विदर्भ साहित्य संघाच्या अधिवेशनावर. आणि त्यामध्ये काय दिलं? गावाचा विचार दिला. गाव हा विश्वाचा नकाशा. कसं काय असेल? गावावरून देशाची परीक्षा कसं काय होऊ शकते? बरोबर आहे. अलीकडे आहे, एखाद्या अमेरिकेच्या माणसाने जर कानाडगाव पाहायचं असेल तर तो इथं पाहायला येणार नाही. तो काय करेल? कुठं जाईल? कुठं जाईल? तो मोबाईलमध्ये जाईल आणि गुगलवर तो सर्च करेल, व्हेअर इज कानाडगाव, तालुका कोरपणा, डिस्ट्रिक्ट चंद्रपूर. बरोबर आहे. नियर बेला. बरोबर आहे. असं लिहिल का नाही? तर त्याला पाहता येईल का कानाडगाव कसं आहे. जर समजा कानाडगाव खराब आहे, अस्वच्छ आहे, गंदगी पसरली आहे, तर तो काय म्हणाल? इंडिया इज डर्टी कंट्री. काय म्हणाल? नुसतं ते याच्यावरच पाहिल गुगलवरून, इंडिया इज डर्टी कंट्री. बरोबर आहे. पण स्वच्छ असलं तर इंडिया इज क्लीन कंट्री. इंडिया इज क्लीन कंट्री. स्वच्छ आहे, भारत स्वच्छ आहे असं ते कशावर म्हणाल? ते नुसतं पाहिल्यावर. आपली आई स्वयंपाक करते घरी. भात खाता का सगळेजण? आमच्या झाडीपट्टीत भातच चालतो, पोळ्या खातच नाही. मी होतो त्या जिल्ह्यात 6 वर्ष पहिले, आता 6 वर्ष 12 वर्ष नोकरी केली. ते लग्नामध्ये भातच करतं. पोळ्या मागितल्या तर रागानं पाहिजे, हा कुठल्या गावचा हो म्हणून. तर आपली आई भात करते, तर भात शिजला का नाही म्हणून पूर्ण गंजभर खाऊन पाहिजे का? नो, एकच दाणा खाते आणि दाबून पाहिजे भात शिजला किंवा नाही. म्हणजे काय? शितावरून भाताची
परीक्षा. मग एका गावावरून देश कसा आहे हे लक्षात येते का नाही. म्हणून अशी जी गावं आहेत, कानाड गाव सारखे, की माझं पेलोरा गाव आहे, सरांचं कोडशी गाव आहे, अशी जेव्हा गावं स्वच्छ होतील तेव्हा देश स्वच्छ होईल. आता नुसतं स्वच्छ करून होणार का? नाही. काय व्हावं लागेल? तो स्वावलंबी व्हावं लागेल. काय व्हावं लागेल? स्वच्छ आणि स्वावलंबी. मग स्वावलंबी कसा होईल? तो पहिले तो युवक कसा असला पाहिजे? सक्षम झाला पाहिजे. कशाने? शिक्षणाने. तुम्ही कशाला शिक्षण घेतलं आहे? पहा, आम्ही जेव्हा नोकरीला उभे राहतो, इंटरव्ह्यूला राहत होतो, त्यावेळेस फक्त आम्ही जेंट्स राहत होतो. एखादी मुलगी राहायची, 20 मुलं एखादी मुलगी इंटरव्ह्यूला राहायचे. आता कसं झालं माहीत आहे का? 20 मुले 1 मुलगा इंटरव्ह्यूमध्ये. म्हणजे मुली पुढे चाललेल्या आहे आणि या ठिकाणी जास्त संख्येने टाळ्या वाजवाया मुलींसाठी. आणि मग भ्रमंती केली. आणि महाराज प्रथमतः जर आले असेल कुठं जंगलामध्ये, ते म्हणजे चंद्रपूरचं जंगल आहे, गोंदवड्याचं जंगल आहे, त्या जंगलामध्ये ते आले. म्हणजे या आमच्या अरण्यामध्ये आदिवासींसोबत ते राहिले, घरं राखले, तर जीवन पाहिलं, जनजीवन पाहिलं, निरीक्षण केलं आणि हा विचार केला की यांचं कल्याण कसं होईल, आदिवासींचं कल्याण कसं होईल. या ग्रामगीतेमध्ये एक ओवी आली आहे आदिवासींविषयी. या पद्धतीचं लिखाण कुठल्याही संत साहित्यात तुम्हाला दिसत नाही जेवढं ग्रामगीतेमध्ये आहे. ती ओवी अशी आहे, गरीब बिचारी आदिवासी जाती, झाड पालेची नेसवणे राहते, कित्येकांची वस्ती असते झाडाखाली. मी त्या जिल्ह्यात होतो, अनेकांना राहायला घर नव्हते हो, झाडाच्या खाली ते संसार करायचे. ते चित्रण ग्रामगीतेमध्ये आहे. गरीब बिचारी आदिवासी जाती, झाड पालेची नेसवणे राहते, कित्येकांची वस्ती असते झाडाखाली. अरे आजवरी केली यांची उपेक्षा, आता तरी वाढवा ना यांच्या कक्षा. यांना औषध पाणी शिक्षण पुरवावे, उत्सवी सद्भोजनी बोलवावे, कार्यकर्त्यांनी सांगून दिलाय. प्रश्न मांडला आणि उत्तर मांडलं. ते कशामध्ये आहे? ग्रामगीतेमध्ये आहे. आदिवासींचा उन्नयन व्हावं, त्यांचं कल्याण व्हावं याचा विचार ग्रामगीतेमध्ये मांडला गेलेला आहे. आणि म्हणून इतकंच नाही केलं, स्वातंत्र्य मिळायचं होतं आपल्या देशाला. आणि महाराजांनी चिमूर या गावी, चिमूर, आष्टी, यावली, बेनोडा, 1942मध्ये सगळ्यांना माहीत आहे, क्विट इंडिया छोडो भारत. मी मूळ मुद्द्याकडे नंतर येणार आहोत, पण हा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे की हे जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जे होते, हे केवळ ध्यान प्रार्थना करणारे होते का? केवळ भजन करणारे होते का? नाही. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. स्वातंत्र्य संग्राम सैनिकसुद्धा होते. ते कसे? 9 ऑगस्ट 1942ला महात्मा गांधींनी गवलिया टँक मैदानावरती पहिलं त्या ठिकाणी अधिवेशन घेतलं. क्विट इंडिया छोडो भारत नावाचं आंदोलन उभं केलं. इंग्रजाला सांगून दिलं की छोडो भारत. आणि ते परिपत्रक सगळे गावागावापर्यंत, त्या काळामध्ये काही सिस्टीम नव्हती मोबाईलची, ते पोहोचले. पण त्याच रात्री काय केलं इंग्रजांनी? गांधीजी आणि त्या काळातले सर्व काँग्रेसच्या नेत्यांना अटक केली. पत्रकं पोहोचले, परंतु लोकांना, जनतेला त्या प्रकारचा सेनापती नव्हता जे स्वातंत्र्य आंदोलनाचं नेतृत्व करू शकेल. महाराज त्यावेळेस विदर्भाच्या दौऱ्यावर होते. आष्टी, यावली, बेनोडा, हिंगणघाट, वरोरा आणि चिमूर या भागात त्यांचे नेहमी कार्यक्रम चालायचे. त्यांचे खूप कार्यकर्ते होते, गुरुदेव सेवा मंडळाचे. त्यांचेच कार्यकर्ते, संघटित, निर्व्यसनी, आपल्या कामावर तत्पर, राष्ट्रकार्यामध्ये पुढे असणारे लोक होते. आणि त्यावेळेस महाराजांच्या आदेशानुसार चिमूर हे गाव 16 ऑगस्ट 1942, 17 ऑगस्ट 1942, 18 ऑगस्ट 1942 हे 3 दिवस स्वातंत्र्य कसं झालं? 16 ऑगस्टला ज्या दिवशी त्यांनी शांती मार्च काढला चिमूरमध्ये, त्यावेळेस इंग्रजाचे जे अधिकारी होते, पोलीस अधिकारी, त्यांनी त्यांच्यावरती लाठीचार्ज केला. संघर्ष झाला गावकऱ्यांमध्ये आणि गावकऱ्यांनी पोलीस स्टेशन जाळून टाकलं, तहसीलदाराला मारून टाकलं, अशा हवालदाराला मारून टाकलं. आणि पूर्ण ते गावच्या गाव जे आहे हे आपल्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी आपल्या ताब्यात घेतलं. भारतातलं एकमेव गाव 1942च्या आंदोलनामधलं त्यांना संघटित केलं. आणि त्या बदल्यात त्यांना इंग्रज शासनाने त्यांना तुरुंगवास भोगावा लावला. 100 दिवस ते जेलमध्ये होते, रायपूर जेलमध्ये होते. नागपूर आणि रायपूर जेलमध्ये ते राहिले 100 दिवस. अनेक संत साधू होऊन गेलेत, पण देशाच्या
स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगणारा एकमेव संत म्हणजे तुकडोजी महाराज आहे. आपल्या भागात कुठं आले होते माहीत आहे? त्याचा जवळ संबंध आहे आपला. आपल्या जवळ एक अंतरगाव नावाचं गाव आहे, सगळ्यांना माहीत आहे. मुरली सिमेंटच्या जवळपास आहे अंतरगाव. त्या गावात ते महाराज आले होते, म्हणजे तुकडोजी महाराज. इकडे उपरवाई एक गाव आहे, नंतर एक पेलरा नावाचं माझं गाव आहे जन्मगाव, आणि तिकडे कडोली नावाचं गाव आहे, कडोली बुजुर्ग. हे 4 गावं जे आपल्या भागामधले आहेत राजुरा आणि कोरपाड तालुक्यामध्ये, की ज्या ठिकाणी राष्ट्रसंत स्वतः आले, तिथे प्रार्थना घेतली, ग्राम स्वच्छता केली, ग्राम निरीक्षण केलं, मुक्काम केला. माझ्या वडिलांना विचारलं मालेकर सर की महाराज मुक्काम त्यांचा कुठं होता, महाराजांचा मुक्काम कुठं होता. माझ्या वडिलांनी सांगितलं की झाडे पाटलाची माडी आहे ना म्हणे, त्या माडीवरती होते म्हणे. आला असा की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जे विचार दिले केवळ रामगीतेतच नाही आहे, अनेक ग्रंथ आहेत. सुविचार स्मरणी आहे, लहर की बरखा आहे, अनेक ग्रंथ आहेत. त्या सर्व ग्रंथांमध्ये स्वावलंबनाचा विचार दिला. स्वावलंबन म्हणजे काय? आपण कसे झालो पाहिजे? स्वावलंबी झालो पाहिजे. कसे स्वावलंबी होईल सांगा? कसं होईल? आपण छोटे छोटे उद्योग केले पाहिजे. कसं? मुलात असावा एखादा तरी गुण. हा एक वाक्य कसं आहे? मुलात असावा एखादा तरी गुण, त्यात तो असावा निपुण, त्या योगे न ये अडचण, संसारा माझी कुठल्याही परी. याचा अर्थ असा आहे, अलीकडच्या काळात नोकऱ्या आहेत का? नाही. नोकऱ्या मिळते का? मग पोट कसं भरणार? आत्महत्या करायची का? मग जर आईवडिलांनी जन्म दिला असेल, शिक्षणाने आपण शिक्षण घेतलं शिक्षकांकडून, गुरुजनांकडून, मग आत्महत्या करायची का? नाही, निराश व्हायचं नाही. याच्यावर मार्ग काढता आले पाहिजे. कसे मार्ग काढता येईल? तुम्हाला लहान लहान उद्योग करता आले पाहिजे. मी बघा, एका लग्नाच्या गावात जर दुकान सुरू केलं तर उन्हाळ्यामध्ये किती पैसे मिळतात तुम्हाला माहिती आहे का? रेट, ब्युटी पार्लरचे रेट माहीत आहे ना? लग्नाचा ब्युटी पार्लरचा रेट, मेकअपचा किती रुपये आहे कमीत कमी? 3000. शहरामध्ये, मोठ्या शहरामध्ये 5000, नागपूरला 10000, पुढे पुढे जा मुंबईला 20000. माझी एक विद्यार्थिनी आता दिल्लीला आहे, एका मेकअपचे 40,000 रुपये घेते. 40,000. ते कोणाचं मेकअप करते माहीत आहे? फिल्म स्टार. सगळं समजलं का तुम्हाला? किती चांगला उद्योग आहे. तुम्ही आपल्या गावात करू शकता. छोटे छोटे उद्योग करता आले पाहिजे. काय कठीण आहे त्याच्यामध्ये? मी असा विचार केला की या गावामध्ये ब्युटी पार्लरचं दुकान असतं, एका मुलीला रोजगार मिळाला असता. एवढे गाव आहे आपल्या तालुक्यामध्ये. तुम्ही शिक्षण नक्की घ्या, नो डाऊट. BA करा, MA करा, पण सोबत एखादा व्यवसाय ज्याच्यात तुम्हाला आवड आहे ना, ते काम आपल्याकडे, ते सुरू करा. ते जर तुम्ही करू शकले, बरं जाऊ द्या, आपण बर्थडे साजरा करतो की नाही? सगळेजण करतात. आई करते, वडील करते, भाऊ करते, ताई करते, अलीकडे आजोबा करायला लागले, बरोबर आहे की नाही? मग बर्थडेच्या वेळी आपण काय करतो? एक पोस्ट टाकतो फेसबुकला, हॅपी बर्थडे टू यू. तुम जिओ किती साल? 1000 साल. खरंच तो 1000 साल राहतो का? बरं तेव्हा आपण तरी राहू का? त्याची हाडं तरी राहील का? तुम जिओ 1000 साल बापा. आणि हा शुभेच्छा देते. बरं बर्थडे करता तर करता, संध्याकाळी करते, असाच करते का बर्थडे? केक. काय आणतो? बरोबर बोलला. काय आणतो? केक आणतो. बरं केक गावी करतो का? नो. मग आणतो कोरपण्याहून, वनसडीवरून. वनसडीला नसेल केक कदाचित, किंवा बेल्यावरून किंवा चंद्रपूरवरून, बरोबर आहे की नाही? मग पैसे कुठे चालले आपले? कुठे चालले पैसे? दुकानदाराकडे चालले, मारवाड्याच्या घरी चालले, बरोबर आहे ना? केक काढले काही मोठे सोंग आहे का? नाही. तुम्ही व्हिडिओ पहा यूट्यूबवर, 55 व्हिडिओ आहे सर. देवळकर सर किती व्हिडिओ आहे? 55. घर बैठे ही केक कैसे बनाए. मग घरी काहून तुम्ही केक करत नाही? आपल्या घरी केक करा, आपल्या गावात केकचं दुकान सुरू करा. ह्या आहे चहा, महाराष्ट्रातला पंढरपूरचा एकमेव चहा. असा चहा कुठंच भेटत नाही की दुकान लागले चहाचे. ते ब्रँडिंग आहे. हे तुम्हाला सुद्धा आपल्या करू शकता. असे लहान लहान उद्योग जे आहे, जर तुम्हाला करता आले तर तुम्ही खऱ्या अर्थाने ग्रामगीतेतला स्वावलंबी विचार, साधी गोष्ट आहे. या ग्रामगीतेमध्ये अनेक अध्याय सांगितले, 41 अध्याय सांगितले. त्यातला एक अध्याय महत्त्वाचा आहे, 12वा ग्रामशुद्धी. ग्रामशुद्धीमुळे काय होते? आपलं घर स्वच्छ ठेवा, परिसर स्वच्छ ठेवा. स्वच्छ ठेवल्यामुळे काय होते? आपल्याला आजार होत नाही, आपल्याकडचे पैसे वाचतात, बरोबर आहे? आपण जर स्वच्छ राहिलो, आपला परिसर स्वच्छ ठेवला, तर मच्छर राहणार नाही, आपण आजारी पडणार नाही, आपल्या घरचे पैसे जाणार नाही. म्हणजे आपण का होऊ? सक्षम हो. आपल्या घरचे पैसे वाचेल. पैसे खर्च करणे म्हणजे नाही, पैसे वाचवणे म्हणजे खऱ्या अर्थाने आजच्या काळाची गरज आहे. हा विचार ग्रामशुद्धीतून सुद्धा सांगितला गेला आहे महाराजांनी
ग्रामकुटुंब आहे. या अध्यायामध्ये महाराजांनी सांगितलं की गावात तंटामुक्त अभियान चालवलं पाहिजे. म्हणजे गावातले जे भांडणं आहेत ते गावातच मिटवले पाहिजे. थोडा संयम ठेवला पाहिजे. सायंकाळची प्रार्थना आहे, प्रार्थनेत जाऊन बसलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. जर आपण साध्या संध्याकाळच्या वेळेस आपण स्वतःसुद्धा प्रार्थनेला गेलो, आपल्या मनाचं निरीक्षण केलं, चिंतन केलं, रोज आपण अर्धा तास पाऊण तास जर बसलो, मोबाईलच्या थोडं दूर राहिलो, निश्चितपणे तुम्हाला त्याचा फायदा होतो. मेडिटेशन होते, मन प्रसन्न होतं, आपला चांगला अभ्यास होतो. ह्या लहान लहान गोष्टी सगळ्या ग्रामगीतेच्या ग्रामकुटुंब अध्यायात सांगितलं गेलेलं आहे. वैवाहिक जीवन सांगा, सामूहिक विवाह मेळाव्याची योजना सांगितली गेली आहे ग्रामगीतेमध्ये. नाही काहून? मामाचीच पोरगी होती, तिनंच पत्रिका छापली, मी छापलीच नाही, कथा केलीच नाही. हे वाचून घेतली ग्रामगीता, संपला विषय. म्हणजे ते पैसे मला मीच वाचली. आणि कुठलं नाही म्हणजे अजूनही अंगठी बघा, हे ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरापाशी घेतलेली 50 रुपयाची अंगठी आहे. ठीक आहे, गळ्यात तर काहीच नाही बघा महाराजांचं, हे अशा प्रकारचं आहे. संपला विषय. मला तो प्रकार राहिलाच नाही. पैसे वाचले माझे, ते पैसे माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी ठेवले, माझ्या कुटुंबासाठी ठेवले. ह्या गोष्टी तुम्हाला कळल्या तर काय होईल? सक्षम होऊ, आपण स्वावलंबी होऊ. आपला पैसा खर्च केला स्वावलंबी राहील का आपण जर आपला पैसा खर्च केला तर काय होईल? आपण परावलंबी होऊ, आपण कर्जबाजारी होऊ. आपला पैसा एक एक पैसा काय केला पाहिजे? आपण जमवला पाहिजे, टिकवला पाहिजे. एक तुम्हाला छान गोष्ट सांगतो महात्मा गांधींची, आठवलं म्हणून सांगतो. गांधीजींचा नाही का काय झालं, एकदा गांधीजींच्या आश्रमामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मुक्कामी होते. सेवाग्रामच्या आश्रमामध्ये एक महिना मुक्कामी होते. तेव्हा काय झालं, एक दिवस ते गांधीजींचा जो टावेल होता आंघोळीचा, खादीचाच होता. असं विचार केला की हा टावेल जर, मग याच्याविषयी महाराज सुंदर लिहिला आहे. एक बार गांधीजी का तौलिया गुम गया, हा छान लिहिला आहे. एक बार गांधीजी का तौलिया गुम गया, गांधीजी बहुत दुखी हुए. गांधीजी ने ये सोचा, अगर ये तौलिया रहता तो कितने दिन तक चलता था, उतने दिन तक नया तौलिया उन्होंने नहीं लिया. याचा अर्थ काय होतो? त्यांनी असा विचार केला का हा जर टावेल राहिला असता तर किती दिवस चालला असता? 6 महिने. मग 6 महिने दुसरा टावेलच घ्यायचा नाही. टाळ्या वाजवा गांधीजीसाठी. गांधी इतकं सोपं नाही आहे. गांधी, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज इतकं सोपं नाही आहे. आपण श्रेय देतो, आपला अभ्यास नसतो, अज्ञान असते, त्यामुळे आपण काही बोलतो. पण गांधीजीसारखं जगलं तर तुमचा फायदाच होतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून मित्रांनो, तुम्ही जो विषय या ठिकाणी दिला, श्रमसंपत्ती आहे, बचत गटाचा विषय श्रमसंपत्ती नावाच्या अध्यायामध्ये मांडला गेलेला आहे. आणि म्हणून आजच्या काळात महाराजांनी सांगितलं आहे की अध्यात्म और विज्ञान से हम सब हो सुखी. दोन्ही गोष्टीची गरज आहे. विज्ञान म्हणजे आपण जे बोलतो, मोबाईल वापरतो, हे योग्य आहे, नो डाऊट, याचा उपयोग होतो. एखाद्याला बोलवायचं असेल, माहिती द्यायची असेल तर पटकन होतं, कम्युनिकेशन होते. परंतु त्याचा गैरवापर समजा आपण जर केला तर नुकसानही होतो आणि आपल्याकडनं गुन्हासुद्धा घडते. म्हणून विज्ञान कसं वापरायचं, त्याला अध्यात्मिक जोड असली पाहिजे की किती वापरायचं, कसं वापरायचं आणि काय नाही आपल्याला ठरवायचं आहे. इतके सुंदर व्हिडिओ मोबाईलमध्ये आहे, तुम्ही अत्यंत हुशार होऊ शकता, इतके चांगले व्हिडिओ आहेत. मी माझ्या विद्यार्थ्यांना सगळ्या लिंक दाखवल्या. IITला, ITIला, हैदराबादच्या ITIला, दिल्लीच्या ITIमध्ये कशा कशा प्रकारचे व्हिडिओ आहेत, काय काय शिकवलं जाते, सगळं मी सांगितलं. हे पहा. अलीकडच्या काळातले आव्हान, स्वतःही 50 व्हिडिओ कोरोना काळामध्ये तयार केले. आता 300-400 व्हिडिओ झालेले आहेत. डायरेक्टरीवर नोंद घेतली की एक मी महाराष्ट्रातला हा शिक्षक आहे की ज्याने इतके व्हिडिओ बनवले, घरी बसून केलेत माझ्या मुलांसाठी आणि त्यांना पाठवले. मला हे पहा, तुम्ही काय करता ते का तर दुसरीकडे जाता. असं स्लिप नका हो. स्वतःवर थोडं नियंत्रण ठेवा, स्लिप होऊ नका. तशा मुली त्या दृष्टीनं जबाबदार आहेत हे मला माहीत आहे. आणि म्हणून विज्ञान वापरायचं, परंतु अध्यात्म म्हणजे स्वतःवरती काय करा, नियंत्रण ठेवा. चांगल्या गोष्टीचं, चांगलं ज्ञान, हे विवेकवादी विचार लक्षात घेतला पाहिजे आणि तसं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून ज्या ज्या महाराजांनी विचार सांगितलेले आहे, जे ग्रामगीतेमधले पाणोपाणी आहेत, काय सांगितलं? दुसरी गोष्ट, कर्म करायची स्वतंत्रता, जीवाहाती महान सत्ता. कर्म करावयाची स्वतंत्रता, जीवाहाती महान सत्ता. आपल्या दैवाचा विधाता आपणच आहे. काय सुंदर लिहिलं आहे बघा. कर्म करण्याची स्वतंत्र तुम्हाला आहेच ना. जीवाला हा मोठा अधिकार दिलेला आहे, मानवी जीवलाला. पण ते आपण काय व्हायचं, देव व्हायचं का दानव व्हायचं, हे आपल्या हाती आहे. हा इतका विचार त्यांनी सांगितलेला आहे. म्हणून महाराजांनी सांगितलं आहे, बदलो बदलना चाहिए, जैशी बखत आएगी. का लिहिलं असेल?
आजच्या काळात कोणत्या गोष्टीची गरज आहे माहीत आहे? 4C मी या लक्ष तुमचं भेटतो. 4C म्हणजे पहिला C आहे C फॉर कॉम्प्युटर. काय ते ज्ञान घेतलं पाहिजे? तुम्हाला कम्प्युटर वापरता आलं पाहिजे. लहान व्हर्जन म्हणजे आपला स्मार्टफोन आहे, बरोबर आहे. सगळ्यात जागा ॲडमिशनचे फॉर्म आहे, परीक्षेचे फॉर्म आहे, कसे भरतो आपण? ऑनलाईन भरतो. तुम्हाला काय यायला पाहिजे? कम्प्युटर वापरता आलं पाहिजे. बदलो बदलना चाहिए जैसे बखत आएगी, हे लिहिलं आहे महाराजांनी. पहा त्या 55मध्ये लिहिलं आहे. अशी पाळी येणार आहे बा, बरोबर आहे. काय पहिलं C म्हणजे C फॉर कम्प्युटरचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. नंतर दुसरं म्हणजे कॅरेक्टर चांगलं असलं पाहिजे. बघा सगळ्यात तुम्ही जास्तीत जास्त मुली आहे लोक, तुम्ही समजा लग्न करतो म्हटलं आणि जर कोणी मुलगा पाहायला यात लोक ती चौकशी कायची करते? ती पहिली चौकशी कोणती करते? असं विचारते का ठोकळ आहे का मुलगी, असं विचारते का? नाही. ती मुलगी कशी आहे, नाही का? बरं तुम्ही चौकशी कशी करते पोराची? पोरगा दारू तर नाही पेत, खरा तर नाही खात, असं विचारतो का नाही? म्हणजे काय चेक करतो आपण? कॅरेक्टर. C फॉर कॅरेक्टर. पहिलं काय सांगितलं? C फॉर कम्प्युटर. सेकंड काय सांगितलं? C फॉर कॅरेक्टर. म्हणजे मुलीचंही चेक करते आणि मुलाचंही चेक करते. आणि जे असे गडबडीचे असतात, दारूच्या आहारी गेलेले, व्यसनाच्या आहारी गेले, ते बर्बाद होऊन जातात. आपण पाहिलेलं आहे. अनेक माझे असे विद्यार्थी जे लागले नोकरीवर, ITI केलेले, WCL लागलेले, संगतीनं बिघडले आणि वयाच्या 40व्या वर्षी मेले आहेत. हे लक्षात घ्या. हे स्वतः मी अनुभवलं आहे, मला माहीत आहे सगळ्या गोष्टी, पाहिल्या, जवळून पाहिल्या. आणि म्हणून तिसरं म्हणजे कॉन्फिडन्स. बोलण्याचे, तुम्हाला बोलण्याचं कुठलंही काही घाबरायची गरज नाही, काही होणार नाही. पहिले मी बाबासाहेब वासाळेंच्या ITIमध्ये प्राचार्य होतो 1991मध्ये. 91ची गोष्ट सांगतो तुम्हाला. बाबासाहेब वासाळे असे बसलेले होते, मालेकर साहेब. माझा आवाज माईक पण जात नव्हता, एवढी भीती वाटायची मला. बाबासाहेब, हे सगळा स्टाफ, एनबडी शाळा, कर्मवीर विद्यालय, मला भीती वाटायची. मी पहिले डायरेक्ट प्राचार्य झालो होतो. भीती वाटायची मला. खाजगी संस्था होती ती, इतकी भीती वाटायची. पण नंतर विचार केला की ही गरज आहे, आपण शिकलो पाहिजे, घाबरायची काही गरज नाही, अभ्यास केला पाहिजे. आज माझं नागपूर विद्यापीठात भाषण झालं. मला 5,000 रुपयाचा चेक त्यांनी दिला. मागचे जे मरण पावलेले चौधरी जे कुलगुरू होते, त्यांनी मला बोलावलं ग्रामगीते विषयावर बोलावण्यासाठी. हे कशामुळे आलं? ड्यू टू कॉन्फिडन्स. कशामुळे? कॉन्फिडन्स. मी करू शकतो, घाबरण्याची काही गरज, निर्भय असलं पाहिजे आपण. ही गोष्ट तुम्ही आपल्या जीवनामध्ये प्रामुख्याने बाळगा. नंतर शेवटी म्हणजे कॉम्पिटिशन. आजचा काळ कसा आहे? कॉम्पिटिशन, स्पर्धेचा काळ आहे. तुम्ही कुठे जा, साधे एसटीत बसा, मालेकर सर ते ढकल तिकडून तिकडून, हे इकडं, हो तिकडं, तिथेही स्पर्धा. हे 2 जण आम्ही तिकडे बसलो, पाहतो ना आपण, तिथे भेटी स्पर्धा. लाडक्या बहिणी खूप स्ट्रॉंग झाल्या आता, त्यामुळे बसूच देत नाही. मी एकदा नागपूर निघाल पण बसूच दिलं नाही, उभंच राहिलो. मग बसलो कसं तरी, शेवटी बसलो. वर्गात आल्यानंतर मग दुसरी बाई आली, माझी तिकडं म्हणे. माझी पत्नी म्हणे, इतके एसटीतील लोक सोडून तुम्हालाच काऊन म्हटलं त्यांनी. तर मी म्हटलं पांढरे कपडे लावून होतो, गांधीवादी आहे बा म्हणून त्यांनी ढकललं. मी बसू दिलं त्यांना. सांगायचा अर्थ असा की आता सगळ्या ठिकाणी काय आहे? स्पर्धा आहे. आणि स्पर्धेची काय आपली मानसिकता ठेवा, राग करण्याची काही गरज नाही. काय सांगितलं? C फॉर कम्प्युटर, नेक्स्ट C फॉर नंतर C फॉर कॉन्फिडन्स, C फॉर कॉम्पिटिशन. 4 गोष्टी आपल्या लक्षात ठेवा. बदलो बदलना चाहिए जैसी बखत आएगी. कोणी सांगितलंय? टाळ्या वाजवा त्यासाठी. दुसरं, माझ्याकडे एक माझा विद्यार्थी होता गडचिरोलीच्या ITIला. त्याला जॉबच लागला नाही. त्यानं ITIचा कोर्स केला, MAEE ॲटो इलेक्ट्रिशियनचा कोर्स होता. तो म्हणे सर मी जात नाही औरंगाबादला. त्याला तिथं लावून दिलं होतं कंपनीला. तो असा म्हणाला का, मी त्याला तुला कोणती गोष्ट ते सांग. नाही मला ड्रायव्हिंग करता येते म्हणे. पहा काय करता येते म्हणे? ड्रायव्हिंग करता येते. मी म्हटलं कोणती ड्रायव्हिंग करते? सर म्हणे ट्रका चालवतो, जीपगाड्या चालवतो. मी तिथल्या स्थानिक आमदार माझे ओळखीचे होते, असं होतच सगळे, काही विषय नाही. मी त्यांना फोन केला, म्हटलं सर असाच आमचा विद्यार्थी आहे, ड्रायव्हर मलाच लागते म्हणे. काय म्हटलं त्यांनी? मलाच लागते. पण म्हणे माझी अट आहे सर म्हणे. म्हटलं कोणती? तो पिणारा नसावा. ड्रायव्हर जर पिऊन असला तर काय होत? आमदारासकट सीधा आतमध्ये. म्हणून आजकाल काय पाहिजे? ड्रायव्हर सुद्धा चांगला पाहिजे. आता अमिताभचा ड्रायव्हर कसा असेल? 1 लाख रुपये घेते म्हणते सर महिना आहे. अमिताभचा ड्रायव्हर किती रुपये? 1 लाख. सैफ अली खान 1 लाख. शाहरुख खानचा ड्रायव्हर 1 लाख. ते 10,000 रुपयेवाले आहे का? मग स्टँडर्ड राहते ते, कोट लावून त्या टाईपचं मेंटेन केलं पाहिजे ना आपण. मग चांगला आहे ना. ती सुद्धा किती व्यवसाय, स्वावलंबी होऊ शकतो आपण. ह्या लहान लहान गोष्टी आहे, घाबरायची गरज नाही. अनेक उद्योग आहे, अनेक मार्ग आहेत.
ते मार्ग आपल्याला काय करायचे आहे, निवडायचे आहे, ओळखायचे आहे. आणि म्हणून महाराजांनी म्हटलं आहे, अरे जग जाइए लग जाइए अभ्यास करने के लिए. अरे जग जाइए लग जाइए अभ्यास करने के लिए. कब करोगे तुम उन्नति, नहीं तो हो जाएगी आपकी अवनति. आपण जाग झालं नाही तर आपली उन्नती होणार नाही, आपली काय होणार, अवनती होणार. सरांनी तुम्हाला कोर्स सांगितलं असेल शिक्षणाचं काही, ते आपण रोज 2 तास वाचलंच पाहिजे. झोपण्यापूर्वी अभ्यास केलाच. मी अजूनही वाचतो. संध्याकाळी मी पॉईंट्स काढून ठेवले. रोज भाषेत पॉईंट घेतल्याशिवाय बोलायचं नाही. हे आमची जबाबदारी, आजही मी करतो ते. तुम्ही सुद्धा नियमितपणे अभ्यास करा, रोज अभ्यास करा. काही कठीण नाही आहे, सहज मिळतं तुम्हाला. सगळ्यात समजलं. वाचन सुरू ठेवा, चिंतन करा. वाचन केलं तर आपण काय करतो, चिंतन करतो. चिंतन केलं का आपल्याला मार्ग सुचतात. आणि म्हणून हे लहान लहान गोष्टी आहे. साधे घ्या चिवडा. आपल्याकडे एक चिवडा मिळतो बघा. पोळीला जर पाहायला आले तर खेड्यामध्ये चिवडा आणतात. त्याचं नाव माहीत आहे का, बालाजी. महालक्ष्मी चिवडा ना, आहे ना महालक्ष्मी चिवडा, किती फेमस आहे. बस चिवडा केला काही कठीण गोष्ट आहे का, नाही. मला कसं आमच्या गडचिरोली जिल्ह्यात असताना मी नाही का एक प्रेत चाललं होतं पुढे, असं रस्त्याने चाललं होतं. मी मागून आलो, ते लोक नाही का मुरमुरे फेकत होते प्रेतावरती. काय तुमच्याकडे फेकता का आता, हो का, अरे हे माहीत नव्हतं मला. पैसे फेकते नाही, पैसे फेकते का, हां. मी त्याचा अनुभवमध्ये ते मुरमुरे फेकताना पाहिले. मी असा विचार केला, हे मुरमुरे काल फेकून राहिले बा. मुरमुरेचा चिवडा होतो. काय लागते चिवड्यामध्ये, मुरमुरे, डाळिया, तेल, तिखट आणि मीठ. मस्त चिवडा, सुंदर चिवडा होतो. बरोबर आहे का नाही. मग तुम्ही चिवडा रेडीमेड बाहेरून आणताना, आपल्या गावीचा चिवडा होतो, आपल्या घरीच चिवडा होतो. त्याची पॅकेट बनवा, बचत गटाच्या माध्यमातून पॅकेट बनवा, ती विका. हे लहान लहान उद्योग जर तुम्ही करू शकले. माझा मित्र वासनिक नावाचा भरपूर हे उद्योग करतो. तो म्हणते तुम्ही पॅकेट बनवा, मी विकत घेतो आणि मी डिस्ट्रीब्यूट करतो. असे उद्योग तुम्हाला आजच्या काळात करावे लागेल. शेती मालावर आधारित हे उद्योग जर आपण सुरू करू शकलो तर खऱ्या अर्थाने ग्रामगीतेचा विचार आपण इम्प्लिमेंट केला असं होतो. बरं, तो विषय सुटला तर सांगतो परत. ते मुरमुरे काऊन फेकतात सांगा बरं, माहीत आहे का तुम्हाला. मेलेला माणूस सुद्धा गावातून चालला तर मुरमुरे काऊन फेकतात. ही संस्कृती काय झाली आपली, सोपं आहे. अरे त्या काळामध्ये जंगलच होती. इकडे सगळ्या सरांच्या गावाकडे, माया गावाकडे जंगलच होती, शेती कमी होती. तेव्हा स्मशानघाट ठरलेलं नव्हतं. ते गावाच्या बाहेर जंगलामध्ये प्रेत न्यायचं आणि त्या ठिकाणी प्रेताला जाळायचं. मग तेव्हा मोबाईलही नव्हता, कोणीकडे नेलं सांगा, आहे का काही. मग प्रेत गेलं कोणीकडे समजेल कसं. मग गावातून प्रेत नेलं का त्याच्या भोवताल, त्याच्या बागे काय फेकत होते, जे वस्तू आहेत. आणि झाडीपट्टीमध्ये मुरमुरे फेक. आपल्याकडे श्रीमंत लोक काही पोहे फेकत असतील, काही ठिकाणी काही पैसे फेकत, भाग वेगळा. पण उद्देश कोणता होता की जे आपले पाहुणे, जे नातेवाईक दूर आहेत, गावाच्या दूर आहे, त्यांना यायला उशीर होतो. तेव्हा गाड्या नव्हत्या, 4 व्हीलर गाड्या नाही, 2 व्हीलर गाड्या नाही, ते कसे बसे रेंगी बिंगीने यायचे. मग ते त्यात पण जाईल कसे बा, त्याला हात पडणे म्हणतात शेवटच्या वेळेस, बरोबर आहे. तर तो त्या तिथपर्यंत आला पाहिजे म्हणून ते काय करायचे, ते मुरमुरे फेकत जायचे, बरोबर आहे. फार चांगली संस्कृती आहे, तिथं अंधश्रद्धा बिलकुल नाही आहे. साधं तुम्ही एखादा व्यक्ती मरण पावला म्हणजे गावातला जातोच ना वयस्कर माणूस, बरोबर आहे ना. मेल्यांचं आपण काय पाहतो की एक मडकं असते, छोटंसं असते ना, त्याच्यामध्ये एक शेणखळ ठेवलेली राहते, असं वाघ बांधलेलं राहते. आणि तो त्या मुलगा असेल तो त्याच्या हातामध्ये एक कुऱ्हाड देते, बरोबर आहे ना. एका हातामध्ये सूप असते आणि त्याच्या खाली ते मडकं ठेवलेलं राहते आणि तो समोर असतो, बरोबर आहे. त्याला म्हणते, ए तू मागं पाहू नको बरा. ऐकला का तुम्ही शब्द, मागं नको पाहू म्हणते. काहून नसेल, त्यात अंधश्रद्धा आहे का, नो, काही अंधश्रद्धा वगैरे नाही. आपले पूर्वज चांगले होते, समजदार होते, वैज्ञानिक दृष्टिकोनाचे होते. त्या काळामध्ये प्रेत जाळण्यासाठी लाकडं कुठून भेटणार, जंगलात प्रेत घेऊन जायचे. मग लाकडं तोडण्यासाठी काय पाहिजे, कुऱ्हाड पाहिजे. मग लाकडं तोडलेत, जाळाचे कसे, आगपेटी नाही, लायटर नाही, कशाला लाग पेटवायची. मग ती शेणखळ आणली का चुलीतली, ते शेणखळ घेऊन जायचे, त्याचा विस्तव करायचा, ते लावायचे. मग तरी भिजलं तर मग कसं, घे मग सूप, सूपानं हवा द्यायचा, म्हणजे तेव्हा ते होईल का नाही. मग त्याला मागं कोण नाही का म्हणे, अरे तेव्हा रोड काही चांगले नव्हते, हे रस्त्यामध्ये दगडच दगडं. रस्त्यात काय समजा ठोकर लागली ना, पडला म्हणजे पुन्हा भिजतो, खाली पडला, ते मडकं खाली पडलं, पुन्हा अर्धा घंटा वाट पाहत राहा. दूर राहायचं ना ते गावाच्या बाहेर. पुन्हा अर्धा घंटा गेला का नाही, तू मागं पाहू, मी त्याला माग तुझ्या वडिलाला आणतो बरोबर, तू समोर चाल. किती चांगली, टाळ्या वाजवा या गोष्टीसाठी.
बरं सांगून देतो दुसरी गोष्ट तुम्हाला म्हणजे आवडलं सगळंच वाटतंय. बरं तुम्ही लग्न आता तुमचं होणारच आहे, तुम्ही असे पाहिलेलेच आहे, बरोबर आहे. नवरदेव कुठे येते ग? घोड्यावर. घोडा कशाला पाहिजे सांगा? घोड्या कशाला पाहिजे? त्यावेळेस काय जंगलच होती ना, जंगलं होती. आपल्या पत्नीला आपल्या या गावावरून त्या गावाला न्यायची असेल तर नेणार कशाने? फोर व्हीलर येण्याने काहीच नाही. मग बायकोला बसवायची मागं, नवरीला, नवरदेव समोर. मग आता घेऊन चालला आहे तो, तर मग रस्त्यामध्ये जंगल आहे, वन्य प्राणी आहे, वाघ आहे, चोर आहेत. रक्षण कसं करायचं? हे तलवार मोठी राहायची नवरदेव म्हणजे नवरदेवापाशी. आता ती मोठी भारी तलवार अशी 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 छोटीशी हे बाजूला ठेवते, मस्त शाही काढ, मोबाईल फोटो काढ. ते वय मोठीवाली. बरं त्याचं सर म्हणा मग लिंबू कायले सांगा. लिंबू आहे ना, लिंबू सांगा बरं सर. ते मला लिंबू सांगा. प्रश्न स्वाभाविक आहे की नाही? काय वाजवा ह्या गोष्टीसाठी मला आवडलं. लिंबू कशाला पाहिजे? आणि सोपी गोष्ट आहे, सरांना माहीत आहे, सरांना मालेकर साहेबांना माहीत आहे. त्यावेळेस नाही का गुलाबजाम कुठले लग्नामध्ये नाही, जिलेबी कुठली? त्यावेळेच्या काळामध्ये जिलेबी वगैरे नव्हते, पुरणाच्या पोळ्या. पुरणाच्या पोळ्याचं जेवण राहायचं, पुरणाचं जेवण राहायचं लग्नामध्ये. पुरण भाय भाय झालं तर गुळाच्या पोळ्या राहायच्या. आता मला सांगा, हा गुळच मुहूर्तावर समजा आले, रात्री समजा पुरणाच्या पोळ्या आता बहुत जण भेटले तर साखर भेटत नव्हती ना बाबा, गुळ भेटत नव्हता. मग समजा भरपूर पोळ्या खाल्ल्या रात्री नवरदेवाने, सकाळी जायचं आहे कानाळगाववरून कोळशीला, आणि घोड्यावर बसलाय, चाललाय घोडा. हा मग पोटामध्ये काय होईल? गॅस पकडतो. मग पोट खराब, तब्येत खराब होईल नवरदेवाची. त्याची तब्येत खराब होऊ नये म्हणून एक लिंबू त्याच्या चाकूजवळ ठेवते. रस्त्यामध्ये कुठं काही पाणी भेटल त्या पाण्यात ते चाकू लिंबू कापायचं, लिंबू पिळायचं, ते पाणी पिऊन घ्यायचं, पोट साफ. नवरदेव गावी पोहोचला. टाळ्या वाजवा त्यासाठी. किती सुंदर आहे ही संस्कृती आहे आपली, आपली भारतीय संस्कृती, आपली कुणब्यांची संस्कृती. कुणबी म्हणजे शेतीत बी पेरणारा माणूस, शेतकरी, शेतकऱ्यांची आहेत. आणि तो विचार कोणी सांगितला? ग्रामगीता. म्हणजे राष्ट्रसंतांनी हे ग्रामगीता कोणाला अर्पण केली माहित आहे? शेतकऱ्याला अर्पण केली. कोणाला अर्पण केली आहे? शेतकऱ्याला, ग्रामनाथाला अर्पण केलेली आहे ही ग्रामगीता. म्हणून गावागावात ज्या ज्या ठिकाणी शेतकरी लोक असतात ना, त्या त्या गावात महाराजांचा फोटो दिसते बघा. प्रार्थना करता, पुतळा उभा करता, त्यांना वाटते की हे महाराज आमचे आहेत. म्हणजे शेतकऱ्याचा खरा विचार जर कोणी मांडला असेल तर तुकडोजी महाराजांनी मांडलेला आहे. अशा अनेक गोष्टी सांगता येईल मित्रांनो. आणि म्हणून तुम्ही आजच्या काळामध्ये ह्या छोटे छोट्या उद्योग जर तुम्ही करू शकले तर एक प्रामुख्याने तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. व्यसनों को छोड़ करके कटुबात तोड़ करके, व्यसनों को छोड़ करके कटुबात तोड़ करके व्यवहार शुद्ध हम हो, असं लिहिलंय महाराजांनी एका ठिकाणी. लहर की बरखामध्ये लिहिलंय. काय म्हटलंय? व्यसनों को छोड़ करके, म्हणजे व्यसन तुम्ही सोडलं पाहिजे युवकाने. आजच्या काळामध्ये आदरणीय मालेकर साहेब माहीत आहे कोणत्या पदाला आहे? चंद्रपूरच्या कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार, शासकीय कमिटी आहे, नशामुक्ती भारत अभियान शासकीय कमिटी आहे. त्या कमिटीचे मेंबर आहे मालेकर साहेब. टाळ्या वाजवा. कमिटी काऊन तयार केली माहीत आहे शासनाने? एवढं प्रमाण वाढलं आहे युवकांमध्ये, खूप प्रमाण वाढलं आहे. दारू पिण्याचं, तंबाखू, गांजा, ड्रगचं प्रमाण खूप वाढलं आहे. तुम्ही जवळजवळ तुम्हाला पहा नातेवाईकामध्ये कोणतरी फुल आहे असा माणूस असतो का नाही? सर. व्यसन सुटलंच पाहिजे, सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे, चुकीनं लागलं ना सोडून द्या. त्याला काउन्सिलिंगचा मार्ग आहे. डॉक्टर पालीवाला चंद्रपूरला झेप संस्थेचे, त्या ठिकाणी तुम्हाला औषधोपचार घेता येते. गडचिरोलीला डॉक्टर बंगचा दवाखाना आहे. गांधी चौक, इंदिरा गांधी चौक, गडचिरोली इथे दवाखाना आहे. तंबाखू सोडायचा दवाखाना आहे सर. माझ्या अनेक विद्यार्थ्यांना घेऊन गेलो. मला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आहे, महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार महाराष्ट्र शासन. कारण मी इतके प्रयोग केले आहे मुलांवरती, ते सांगून येते आत्मप्रौढी होईल. 350 विद्यार्थ्याला व्यसनमुक्त केला आहे. त्याच्याही वर झालेले आहेत. पोरांना घेऊन जाणे, तिथं त्या ट्रीटमेंट करणे हे गरज आहे. याचं कारण म्हणजे एक मारुतीराजा पोरगा होता, माझा विद्यार्थी होता. तो ITआयत येतच नव्हता. माझ्याकडे हजेरी असते ना, त्या हजेरीमध्ये मी नोंदी करून ठेवतो. तो मुलगा कोण्या गावचा आहे, त्याचे वडील काय करतात, त्याची आई काय करते, तो कशाने येते, त्याचा मोबाईल नंबर सगळं लिहून असते माझ्याकडे. मुला मुलीचं सगळं असते. मला सगळ्या डाटा आहे गेल्या 30 वर्षाचा. मी कोण्या गावात गेलो का ह्या गावात माझा विद्यार्थी आहे बोलवा त्याला सांगतो. एवढी माहिती माझ्याजवळ आहे. तो येतच नव्हता. पहिले 2-4 महिने आला, नंतर आलाच नाही. मी त्याच्या घरी फोन केला त्याच्या आईला.
म्हणजे आईनेच फोन उचलला. अरे म्हणलं हा मारुती काय येत नाही? तर त्याच्या आईने सांगितलं सर. ती रडली पहिले. म्हणलं काय झालं? नाही सर म्हणे ह्या तुमचा विद्यार्थी म्हणजे आमचा मुलगा म्हणे खूप तंबाखू खायचा म्हणे, खर्राय खायचा, तंबाखू खायचा आणि खर्रा तोंडात ठेवूनच नाही का झोपायचा म्हणे. तर एक दिवस म्हणे सकाळी ब्रश करता करता त्याचा ब्रश जो आहे गालातून असा बाहेर आला म्हणे इकडे. तर त्याला नागपूरला भरती केलं आहे म्हणे कॅन्सर हॉस्पिटलमध्ये. सर तो टिकणार नाही असं डॉक्टर म्हणले म्हणे. कदाचित हा शेवटचा महिना असावा. त्याच्या आईचं वाक्य रडली ती आई. किती धक्कादायक आहे. व्यसनों को छोड करके, आलं महाराजांचं वाक्य. स्वावलंबी कसे होईल ह्या गोष्टी सोडाव्या लागेल तुम्हाला, स्वतः निर्णय घ्यावा लागेल. कटू बात तोड करके. लग्न झाल्यानंतर आपण कुठं जातो? कुठं जातो आपण? सासरी. आणि मग सासू घराच्या बाहेर, आपण घराच्या आत. कशामुळे? कटू बात तोड करके. म्हणजे कटू बोलतो का नाही आपण? आपण मी शिकलेली आहे, तू सांगू नको, मला सगळं समजतं. तिने एखादी गोष्ट सांगितली ऐकून घ्यायची. काय वाईट आहे? त्या बाईने कष्ट केले आहेत, तो काळ अनुभवलेला आहे, त्या काळामध्ये जगल्या त्या बिचाऱ्या. त्याने आत्महत्या नाही केल्या, झगडे नाही केले, संसार टिकवला. पूर्वीच्या आपल्या आज्याकडे पहा, किती संयम आहे, किती छान बोलतात, किती प्रेम करतात. त्यांच्या कधी पाया पडले का तुम्ही? पाया पडून पहा, आशीर्वाद तुम्हाला मिळतं. लगे आशीर्वाद देते फास्ट. पाया लागले आशीर्वाद मिळेल. तुम्ही आशीर्वाद सोडून दिला, मग नोकऱ्या तुम्हाला कशा मिळणार? आशीर्वादच तर मिळत नाही. तुमच्या खात्यात जमा असतं नाही आशीर्वाद. पुण्य जमा आहे का कुठं? एखादी असेल लावते का? मी नाही खेटीच्या पाया लागत. कटू बात तोड करते. काय म्हटलंय महाराजांनी? कटू बात तोड. व्यवहार शुद्ध हो. आपला व्यवहार शुद्ध असला पाहिजे. आपण जे काही कोणाकडे घेतलं असेल तर लगेच घे. आपण काय करतो? पैसे घेऊन त्याला वापसच नाही करत. नाही समजलं? पैसे घेतलो वापसच नाही. एक दिवस माझ्या मित्रासोबत मी वल्लारशाला आलो होतो आणि माझा मित्र माझ्या मागे बसला होता. ते मेन रोडनं निघालो बाजाराच्या रस्त्याने. तर त्याला असे दुकानदार लोक असे नमस्कार नमस्कार प्राध्यापक साहेब असे म्हणतो मागच्या. मी म्हटलं माझी तर ओळखी नाही, याला कसे एवढे नमस्कार करते? नाही जाऊ द्या म्हणे पटकन वेगात गाडी. मी वेगाने मालेकडे सर पुढे पुढे घेऊन चाललो होतो गाडी. तो मागे जाऊ द्या म्हणे लवकर. अरे बोला तुला एवढे हाक मारताय, तुला नमस्कार करतात दुकानदार लोक, तर तू थांबत का नाही? मी गाडी थांबव. नाही जाऊ द्या म्हणे. मग पुढे गेल्यानंतर म्हणे याच्याकडे उधाऱ्या घेतल्या होत्या, म्हणजे वस्तू घ्यायचे पैसे दिलेच नाही म्हणे मी. तर ते म्हणून हाक मारत होते. म्हणजे काय म्हटलंय महाराजांनी? व्यवहार शुद्ध हो. काय म्हटलंय? व्यवहार उद्योगशील नीती. उद्योग, डोक्यात उद्योग पाहिजे. अलीकडच्या काळात नोकरीचा काळ आता गेलेला आहे. छोटा छोटा उद्योग जर सुरू केला तर तुम्हाला 10 लोकांना जॉब मिळवून देऊ शकतो. ही नीती तुम्हाला वापरावी लागेल, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्हाला आजच्या काळात जगता येईल. आजच्या काळाची आव्हानं तुम्हाला पेलवता येईल. व्यसनं का जडतात बरं? तुम्ही लक्ष ठेवून राहा. मी तर तुम्हाला असं म्हणेल की लग्न करण्यापूर्वी तुम्ही पूर्ण आपल्या ज्या होणाऱ्या नवऱ्याविषयी पूर्ण माहिती घ्या. गडबड करू नका. 1 महिना 2 महिने वेळ घ्या. त्या गावात जा, भोवतालचा परिसर पहा, त्या शौचालय आहे का ते पहा. तो कुठलं व्यसन करते, दारू करतो का, त्याच्या मित्रांना भेटा, विचार करा, नंतर निर्णय घ्या. एकदा का लग्न झालं का मोठे प्रश्न निर्माण होतात. आणि व्यसनाच्या आहारी गेलेला माणूस लवकर दुरुस्त होत नाही. त्याला खूप वेळ लागतो. ती पद्धत आहे, प्रोसेस आहे. दुरुस्त होऊ शकतो पण त्याला वेळ लागतो. पण त्याला दुरुस्त हो म्हणा, मग लग्न करतो म्हणा, अशी अट ठेवा. तो सर्वांना जागृत व्हावं लागेल. विशेषतः मुलींनी जागृत व्हावं. तुम्ही सगळ्या माझ्या मुलीसारख्या आहेत. रोज माझ्या मुलीला फोन करतो. म्हणजे पुण्याला ती शिक्षण घेते आहे. मुलाला फोन करतो. माझा मुलगासुद्धा सुसंस्कार शिबिरात नांद्याला होता 2 वर्ष 3 वर्ष. त्यांनी तंबाखू नाही, खर्रा नाही, सुपारी खात नाही, अजूनही नाही खात. मला आनंद वाटतो की चला बा तिथं जाऊन सुद्धा तसाच वागतोय. ही मोठी गोष्ट आहे. चाय पित नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे, ह्या संस्काराने होतात, विशेषतः राष्ट्रसंतांच्या विचाराने होतात. हे विचार तुम्हाला काय करावे लागेल? आत्मसात करावे लागेल. या दृष्टीने तुम्हाला काम करावं. आपल्या घरी तुम्ही ज्या भविष्यात जाल ज्यांच्या घरी, प्रेमाने वागा, भांडण करू नका. बरं, एक व्याख्या तुम्ही ऐकली का शिक्षणाची? काय व्याख्या शिक्षण माहीत आहे? बीएडच्या व्याख्या दिल्या, डेफिनेशन ऑफ द एज्युकेशन. काय म्हटलं आहे? विचारात परिवर्तन. काय म्हटलं आहे? विचारात परिवर्तन. याचं नाव काय? शिक्षण. पैसे वाचतील. तुम्हाला मुलं बाळ झाल्यानंतर सांभाळणार कोण? घरचेच पाहिजे का नाही? कोणी बाहेरचा म्हणून हिंमत नाही करत घरी येण्याचं. आता किती घटना घडतात आपण पाहतो शहरामध्ये. विनयभंगाच्या केसेस घडतात, रेपच्या केसेस होतात. आपण रोज पेपरला पाहतो. बेकार वाईट वाटतं. पोलीस काय करणार आहे? तुम्ही आपल्या घरच्या लोकांना बाहेर काढले ना. आपल्या आजीला बाहेर काढलं, आजोबाला बाहेर काढलं, सासूला वेगळे बाहेर काढलं, सासऱ्याला बाहेर काढलं, मग कशा घटना घडणारच आहे. तुम्ही सिंगल बसल्या, मोबाईलच्या आहारी जाऊन गेलेत, काय होणार आहे? आणि म्हणून कटुबात तोड करके,
ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या. तुम्ही चिंतन करा. सेवेचं महत्त्व फार मोठं आहे. सेवा हीच धनसंपत्ती खरी, न सरे जन्मोजन्मांतरी. सेवेचं महत्त्व फार मोठं आहे. मला फायदा होईल. मी लहान असताना आमच्या गावामध्ये पुराण चालायचं. झाडे पाटील पुराण वाचायचे. तर एक दिवस ते झाडे पाटील, त्या आमच्याकडे लाईट नव्हती, वीज नव्हती. तर एकदा काय झालं की तो कंदील त्या लाईटमध्ये ते श्री हरी विजय गाथा वाचन सुरू होतं. तर झाडे पाटलांचा ते चष्मा होता तो खाली पडला वाचता वाचता. त्या चष्माचा एक काच फुटून गेला. तर ते दिसत नव्हतं. झाडे पाटलांनी मला विचारलं, अडकू पाटलांनी, की अरे जायसर पाटील तुमचा हा मुलगा दिसते ना, हा कोणत्या वर्गात आहे? मी बसलोच होतो पाटलासोबत. तर मी होतो दुसऱ्या वर्गात. पहा वर्ग कोणता? दुसरा. बोला बरेल इकडं. मला बरं वाचता येतो बऱ्यापैकी. बस बाजूला. वाच बरं तू. तर ते श्रीहरी विजयचे गाथाचे अर्थ समजत नव्हतं. मग वाचायला लावलं मला. तुम्ही वाचले ती शब्द काही 5-6 लाईन वाचल्या ओबडधोबड. तर त्याचा अर्थ अडकू पाटलाने लोकांना सांगितला. फायदा असा झाला मला. सकाळी मी ज्या गावात गेलो, शाळेत चाललो होतो, तर बाकी लोक बोलवायचे, लक्ष्मण पाटील, ए बापू इकडे इकडे ये. जेवण केला? हो. मग इकडे अगं याला साखर दे बरं. हा चालला. मी बोललं साखर कोण भेटली? मला समजलं. समोर गेलं, दुसरा भाऊ इकडे इकडे बिस्किट खाते. याला बिस्किट देऊन राहिले. 2-4 लाईन का वाचल्या, एवढा गावात सन्मान मिळतो. ग्रंथांची सेवा केली तितका सन्मान मिळतो. मग चांगला अभ्यास केला तर किती फायदा होईल हे तेव्हा मी शिकलो. अरे म्हणलं याच्यात तर खूप फायदा आहे. मग एवढा चांगला फायदा आपण सोडून देतो आणि पुस्तकाला बाजूला ठेवून टोटली मोबाईलच्या आहारी राहतो. चांगला नाही. नॉट गुड. आजपासून संकल्प करा की तुम्ही मोबाईल पहा, पण त्याला काही वेळ ठेवा आणि जवळच्या लोकांना व्यसनमुक्त करण्याचा प्रयत्न करा. ग्रामगीता वाचा. याच्यातले अनेक तुम्हाला मुद्दे तुम्हाला याच्यात वाचायला मिळतील. अनेक तुम्हाला प्रेरणा मिळतील. या ठिकाणी मला बोलावलं आदरणीय दिवशे सरांनी. ते माझ्या घरापाशीच राहतात चंद्रपूरला. आमचे नातेवाईकसुद्धा आहे. आम्ही त्याला दिवशी जावई असं म्हणतो. तर त्यांनी मला प्रामुख्याने बोलावलं. मालेकर सरांची ओळख झाली. देवाळकर सरही आज भेटले. त्या नातेवाईक माझे आहे देवाळकर म्हणून, ॲडव्होकेट देवाळकर चनाक हे जे पूर्ण फॅमिलीच नातेवाईक आहे. त्यांची आई म्हणजे माझी आजी होय. तर अगदी रिलेटिव्ह आहे. मालेकर साहेबाचा प्रश्नच नाही. आम्ही जवळ राहतो. आणि इकडे कोडशीला माझे मामा राहत होते, दादा पाटील बोर्डे. त्यांची मला आठ प्रामुख्याने त्यांच्या घरी मी खूपदा लहानपणी आलेलो आहो. हा भाग जवळचा. इकडे बेला आहे, तिकडे सांगली नावाचं गाव आहे. तिथे तुकडोजी महाराज येऊन गेले 1962 तर हा सगळा भाग जो आहे हा जवळचा आहे. तुम्ही सगळ्या लोकांनी माझं भाषण ऐकून घेतलं. सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार.